नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी आणि ऋषिकेशने ऐश्वर्याचे सर्व काही कारस्थान आणि सयाजीरावांचे हे शेवटी नाना आणि घरातील सर्वांसमोर आणलेलेच असते. तेव्हा नानांना ऐश्वर्याचा खूप राग येतात आणि ते सर्वांसमोर ऐश्वर्याला म्हणतात की शेवटी या कारस्थानामध्ये हिचा बापसुद्धा हिचा सामील होता. मित्र म्हणून त्यानेच आपल्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला. तेव्हा जानकी म्हणते की नशीब ऐनवेळेस हे सर्व कावेरी काकूंना समजले आणि त्यांनी आपल्या सुमित्रा भाऊजींना वाचवले. तेव्हा सुमित्रा रडतच म्हणते की अगं वाचवले कसे, या माझ्या सारंगचा त्यांनी बळी घेतला. सारंगच्या डोळ्यातून तर खूप पाणी येत असते. सुमित्रा म्हणते की खोटे बोलून आणि खोट्या प्रेमाचा आव आणून ह्या मुलीने आपल्याला सर्वांना तिच्या जाळ्यात ओढले आणि माझ्या सारंगचा घात केला. आजही आपल्या सारंगशी लग्न करून रणदिव्यांची सून म्हणून शेवटी आलीच ना. तेव्हा सुमित्रा ऐश्वर्याला म्हणते की काय ग, काय बिघडवले होते आम्ही तुझं, तू का केले असे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते आई, तुम्हाला अजून सुद्धा कळत नाही की माझं लग्न तुमच्या मुलामुळे मोडले होते, मग मलाच सांगा की मी अजून काय करणार होते. तेव्हा सुमित्रा रडतच म्हणते की अगं माझे ऋषिकेश आणि जानकी तुझ्याकडे माफी मागण्यासाठी आले होते ना. सौमित्र घर सोडून निघून गेला तेव्हा ते स्वतःहून तुमच्या घरी सांगण्यासाठी आले होते. सौमित्राने तुला नाही तर आम्हाला सुद्धा फसवले, उलट तुझ्याशी लग्न न करून त्याने तुला त्यातून वाचवले. तेव्हा मात्र नाना रागाने म्हणतात की तू मात्र सूड उगवण्यासाठी सारंगशी लग्न केले. किती प्रेमाने आदराने तुझं सून म्हणून या घरामध्ये स्वागत केले होते. सुमित्रा म्हणते की नाही हो, हिची रणदिव्यांची सून होण्याची लायकी सुद्धा नाही. तर नाना म्हणतात की हो, अगदी खरं आहे तुझं, कारण खरंच ही आपल्या घरामध्ये माझी सून म्हणून नकोयच मला. सुमित्रा म्हणते की हो, अगदी बरोबर बोलला तुम्ही, मला आता हिचं तोंड सुद्धा पाहायचं नाही. गोड गोड बोलून हिने आमच्या भावनांचा घात केला, त्यामुळे आता बाद झाले, तुझा आणि आमचा संबंध कायमचा संपला आणि ही अशी विश्वासघात करणारी मुलगी आपल्या रणदिव्यांच्या घरामध्ये सून म्हणून नकोय, असे स्पष्ट शब्दात सुमित्रा सर्वांसमोर सांगते. सर्वांसमोर ऐश्वर्याला सुमित्रा इथून चालती हो असे म्हणते. तर ऐश्वर्या तर लगेच मोठ्यानेच ओरडते की कुणाला या घरामध्ये राहायचे, मला या घरामध्ये अजिबात राहायचे नाही. तेव्हा ऐश्वर्या लगेच तावतावाने चालती होते आणि जेव्हा दरवाजात ती पहिलं पाऊल टाकणार तोच ऋषिकेश म्हणतो की थांब ऐश्वर्या. ऐश्वर्या लगेच थांबते. तर ऋषिकेश ऐश्वर्याला म्हणतो की तू मर्यादा तोडलीस, आम्ही नाही. खूप ताटामाटात तुला या घरामध्ये घेऊन आलो होतो, आज हाकलून नाही देत आणि कशाही प्रकारे जात असली तरी या घरातून एखाद्या स्त्रीला एकटीला घराबाहेर सोडणे ही रणदिव्यांची रीत नाही. जानकी आणि मी या घरामध्ये तुला घेऊन आलो होतो, त्यामुळे तुला तुझ्या घरी सुखरूप सोडणे ही आता आमची जबाबदारी राहील आणि तसेही नातं तोडताना तुझ्या वडिलांना मला त्याचा जाब विचारायचा. तेव्हा जानकी आणि ऋषिकेश ऐश्वर्या सोबत तिला सयाजीरावांच्या घरी नेऊन घालण्यासाठी जातात. त्यानंतर नाना आणि सुमित्रा खूप रडत असतात. तर सारंगची अवस्था खूप बिकट असते, तो सुद्धा खूप रडत असतात. तर नानांचे लक्ष सारंगकडे जाते. नाना म्हणतात की सारंग आणि सुमित्राला आधार देतात. तेव्हा सुमित्रा सुद्धा ही सारंगला आधार देते. त्यानंतर इकडे सयाजीराव हे कावेरी बाईला म्हणत असतात की अक्कल आहे का तुला, आहे का अक्कल म्हणून खूप ओरडतात. त्या सौमित्राला सोडून तुम्ही आमचा चांगला डाव पिसकवटला आणि वर त्या जानकीच्या समोर तुम्ही समोर वाकलात. आता काय होणार हे माहिती आहे का, आमची नाचक्की होणार आणि आपल्या ऐश्वर्याला ते घराबाहेर काढणार. केवळ हे सर्व तुमच्यामुळे ही सर्व गडबड झाली. चांगली नाकामध्ये व्यसन घालून त्या सौमित्राला बोल्यावर चढवणार होतो. कावेरी रडतच म्हणते की आओ, पण तुम्ही पाप करत होतात, पाप. सयाजीराव म्हणतात की काय, तुमच्यामुळे ऐश्वर्याचा संसार मोडणार हे पाप नाही का, तुमच्यामुळे तिला चुकीच्या मुलाशी लग्न करावे लागले, या समजाला कारणीभूत तुम्ही आहात. कावेरी रडतच म्हणते की आओ पण. तर सयाजीराव म्हणतात की जास्त बोलली तर कानपाडात मारेल, म्हणून कावेरीवर ते हात उचलतात. तोच लगेच ऋषिकेश वागून येतो आणि सयाजीरावांचा हात रागाने धरतो आणि रागाने सयाजीरावांकडे बघत नाही म्हणतो आणि सयाजी पाटलांना म्हणतो की खबरदार तुम्ही त्यांना हात लावाल तर. सयाजीराव म्हणतो की तू कोण सांगणारा रे मला. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की तुमच्या खोटेपणाला अडवणारा खरेपणा आहे मी येथे आलो तर ते तुमच्या मुलीला सोडवण्यासाठी. ऐश्वर्याला बघून तर कावेरी आणि सयाजी पाटलांना तर धक्काच बसतो आणि तेवढ्यात जानकी ही ऐश्वर्याला रागाने आतमध्ये घेऊन येते. सयाजीराव विचारतो की काय चालले तुमचे हे सर्व, काय केले तिने. ऋषिकेश म्हणतो की काय केलं म्हणजे आता तरी तुमचे ही नाटक बंद करा. सयाजी काका, तुमच्या मुलीने आणि तुम्ही मोठेपणाचे नाटक केले, माझ्या भावाला सारंगला तुम्ही फसवले. तेव्हा सयाजीराव म्हणतो की काय रे, कुणाशी बोलतो, काय बोलतो हे समजते का. तेव्हा ऋषिकेश इतक्या रागाने म्हणतो सारच कळते मला, म्हणून मी फक्त बोलतोय,
आणि मी सयाजीराव विखे पाटलांशी बोलतो हे मला कळते, जे माझ्या वडिलांचे मित्र आहे, ज्यांची मुलगी आमच्या घरची सून आहे आणि जे आमचे व्याही आहे, बाजार समितीतील एक प्रतिष्ठित व्यक्ती आहे, ज्यांनी अत्यंत नीच कृत्य केले। तेव्हा सयाजी काका कावेरीकडे रागाने बघत असतात तर ऋषिकेश म्हणतो की सयाजी काका तुम्ही कोण आहात आणि आमच्याशी तुमचं कोणते नातं जोडलेले आहे याचा विचार जर मी केला नसता तर असे कृत्य करणाऱ्याला मी भर चौकात फटके दिले असते। सयाजीराव तर कावेरीकडे आणखीन रागाने बघत असतात तर ऋषिकेश पुन्हा म्हणतो की तुम्ही जे काही कृत्य केले तुमच्या घराण्याला न शोभणारं आहे। तुमच्या उर्मट आणि स्वार्थाने भरकलेल्या मुलीला तिच्या अहंकाराला तुम्ही आणखीन खतपाणी घातले। वाटेल ते खेळणं आणून देतो या थाटामध्ये माझ्या सुमित्राला तुम्ही किडनॅप करून ठेवले। जानकी म्हणते की सयाजी काका असे का केले तुम्ही? लग्नासारख्या पवित्र बंधनाचा तुम्ही खेळ खंडोबा केला। तुमच्या मुलीच्या मनातील सुडाचा अग्नी भडकवला का? आमचे कुटुंब बर्बाद करण्यासाठी का केलीत असे म्हणून जानकी सुद्धा सयाजीरावांना जाब विचारू लागते। ऋषिकेश म्हणतो की तुमच्या मुलीला सारंगशी लग्न करायचे नव्हते तर ते सरळ सरळ सांगायचे होते, लग्न कॅन्सल केले असते आपण, पण तुम्ही तर सौमित्राला किडनॅप केले। एकीकडे सौमित्र दुसरीकडे सारंग, माझ्या दोन्ही भावांच्या जीवाशी खेळलात तुम्ही सयाजी काका। तेव्हा सयाजीराव म्हणतो की बाद झालं, सुरुवात तुम्ही केली तुझ्या भावाने आणि दगा तुझ्या भावाने दिला, तो पळून गेला तर ऋषिकेश म्हणतो की हो गेला होता तो पळून, पण ते कळत्या क्षणी मी आणि माझी बायको येथे माफी मागण्यासाठी आलो होतो। छाती छोटपणे उभा होतो तुमच्या बंदुकीची गोळी झेलायला। झालेल्या चुकीवर मी पांघरून नाही टाकले, कुठे पाठ सुद्धा फिरवली नाही आणि कुणाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न सुद्धा नाही केला। सयाजी काका, सौमित्राने केलेल्या चुकीची माफी मागण्यासाठी मी येथे आलो होतो। तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार होतो, पण तुम्ही दिलदारपणा नाही दाखवला। मोठेपणाचा आव्हानून तुम्ही सारंगला अडकवले आणि एकीकडे माझ्या भावाला तुम्ही किडनॅप करून ठेवले। खरं तर हा कायद्याने गुन्हा आहे, जर मी आता पोलिसांना सांगितले तर तुम्हाला बेड्या घालतील ते। तेव्हा कावेरी लगेच रडतच ऋषिकेश समोर हात जोडते आणि प्लीज ऋषिकेश राव असे काही करू नका म्हणून विनवणी करत असते। ऋषिकेश म्हणतो की बघितलेस का, ज्या माऊलीवर तुम्ही आता हात उगारत होता तीच माऊली तुम्हाला वाचवण्यासाठी पुढे येते। याला म्हणतात की आपलेपणा, प्रेम, संस्कार, नातं, पण तुम्ही यांना कधी मानाने वागवलेच नाही आणि तुमची मुलगी सुद्धा तेच करते। नवऱ्याने जर बायकोला कचपटासारखे वागवले ना, मुले तर दुसरं काय करतील ओ। आज तुम्ही तुमच्या बायकोवर हात उचलला आणि योग्य वेळी तोच हात तुम्ही तुमच्या मुलीवर जर उचलला असता तर तिची अक्कल ठिकाणावर राहिली असती। तेव्हा सयाजीराव ओरडतो आणि बाद झाले तुझे हे बोलणे। तुला काय वाटलं की तू सयाजीरावांच्या घरात येशील आणि त्याला वाटेल ते बोलशील आणि ते ऐकून घेतील का? आज तुला मी काही जित्ता सोडत नाही म्हणून सयाजीराव भिंतीला टाकलेली ती बंदूक घेतात आणि ती बंदूक ऋषिकेशवर रोखून धरतात। तेव्हा जानकी तर खूपच घाबरते आणि कावेरी सुद्धा। त्यानंतर इकडे सारंग आपल्या रूम मध्ये असतो, तो खूप रडत असतो। तेवढ्यात तिथे सुमित्रा येते आणि सुमित्रा रडतच सारंगला म्हणते की खरंच या सर्वांमध्ये सारंग तुझी खूप होरपळ झाली, पण तू नको मनाला लावून घेऊ म्हणून त्याच्या डोक्यावरून हात फिरवते। तेव्हा सारंग रडतच म्हणतो जाऊन दे आई, मी काही आपला सौमित्र दादासारखा रुबाबदार नाही ग, हायपाय नाही। मग कोण कशाला माझी निवड करेल, कोण कशाला माझ्यात जीव गुंतेल? कळायचे ते मला कळून चुकले आणि तुटायचे ते तुटून गेले, आता कशाला मनाला लावून घ्यायचे? माझा तर सर्वांवरचा विश्वासच उडाला। माझे नशीब या मिठाई सारखं आहे, किती प्रेमाने आणली होती मातीत मिळाली। आणि ते मिठाईचं बॉक्स घेऊन तो रडतच निघून जातो। तेव्हा सुमित्राला खूप वाईट वाटते आणि ती म्हणते की खरंच माझ्या निष्पाप मुलाच्या मनावर तू सडा फेकलास, आता ही जखम कधी आणि कशी भरून येणार ग? काय केलेस तू हे ऐश्वर्या? म्हणून सुमित्रा खूप रडू लागते। त्यानंतर इकडे ऋषिकेश सयाजीरावांना म्हणतो की का थांबलात, गोळी झाडा, आणि जोराने म्हणतो की गोळी झाडा। आणि सयाजी काका तुमच्यात एवढीशी जरी लाज असेल तर तुम्ही गोळी झाडूनच दाखवा, हिम्मत असेल तर घ्या देवाचे नाव आणि झाडा गोळी। तेव्हा सयाजी काकांचा पूर्ण घाम निघतो आणि ते बंदूक आपली खाली घेतात। त्यानंतर इकडे नानांना सुद्धा खूप राग येत असतो आणि ते सुमित्राला म्हणतात की शेवटी त्या सयाजीरावाने आणि त्याच्या पोरीने त्यांचे रंग दाखवलेच आणि आपण सुद्धा किती भोळे आहोत। ती इथे आली, तिने नाटक केले आणि आपण त्यात भुललो आणि सारंगची तिच्याशी लग्न लावून द्यायला तयार झालो। सुमित्रा आपली खरंच खूप मोठी चूक झाली। तर सुमित्रा म्हणत असते की खरंच आपण आतापर्यंत कुणाविषयी वाकडा विचार सुद्धा केलेला नाही
नाही, मग कुणाच्या मनामध्ये हे असले कारस्थान चालू असेल हे आपल्या लक्षात कसे येणार? तेव्हा नाना म्हणतात की अगं सुमित्रा, मला एक कळत नाही, त्यांची इतकी मोठी हिंमत झालीच कशी? एका पोराला त्यांनी डांबून ठेवले आणि दुसऱ्या पोराला त्याच्याशी लग्नाचे नाटक केले. हात जोडून म्हणतात की रामकृष्ण हरी, खरंच जीवाला खूप यातना होतात. तर सुमित्रा म्हणते की यातना तर माझ्या सारंगला होतात, त्याचे मन दुखावले हो, आणि आता कुठल्या शब्दात त्याची समजूत घालायची तेच मला नाही कळत. नाना म्हणतात की नाही नाही, याचा जाब तर आता सयाजीरावाला विचारावाच लागेल. तो एकट्या रणदिव्या कुटुंबाचा बळी नाही, माझ्या दोन्ही पोरांच्या मनाशी तो खेळला, याचे उत्तर त्याला द्यावेच लागेल. त्यानंतर इकडे जानकी सयाजी काकांना म्हणत असते की आम्ही कायम तुम्हाला मान दिला, गावातील वाद मिटावे, दोन्ही कुटुंबातील वैर मिटावे, यासाठी आपण ही सोयरीक जुळवली होती. मान्य आहे की आम्हाला सौमित्र भाऊजी चुकले, पण त्यासाठी आम्ही तुमच्या दारात आलो आणि तुमची माफी सुद्धा मागितली होती. तेव्हा जर तुम्ही मोठ्या मनाने माफ केले असते तर आज हे सर्व घडलेच नसते, पण तुम्ही समजूतदारपणा नाही दाखवला. उलट तुम्ही सुलाची आग पेटवली. तुमच्या मुलीने खोटं लग्न केले, पण त्यानंतर सुद्धा तिने एकदाही लग्न निभावण्याचा प्रयत्न नाही केला. जितक्या दिवस ती रणदिव्यांच्या घरात होती तितक्या दिवस ती फक्त तेथे आग शिंपत होती, पण आता नाही. आता मी माझे घर नाही होरपळून देणार. तुमच्या मुलीचे सर्व प्रताप उघडकीस आले. आता काका, तिला आमच्या घरामध्ये जागा नाही, त्यामुळे ऐश्वर्या आता रणदिव्यांच्या घरामध्ये नाही राहू शकत. तर ते ऐकून कावेरी तोंडाला हात लावते आणि सयाजी पाटलाला तर खूप राग येतो. आम्ही तिला येथे रितसर सोडवण्यासाठी आलोत कायमचं, म्हणून जानकी ऐश्वर्याच्या हाताला धरून सयाजीरावांच्या हातात तिचा हात देते. तेव्हा कावेरी रडतच ऐश्वर्याकडे बघत असते आणि ऐश्वर्या मात्र रागाने कावेरीकडे बघत असते. जानकी म्हणते की कावेरी काकू जे काही वागल्यात ना ते योग्यच वागल्यात, उलट तुमच्या मुलीला आणखीन एक पाप करण्यापासून त्यांनी वाचवले. आई म्हणून त्यांच्या ठिकाणी योग्यच आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की सयाजी काका, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की आमचे त्यांच्याकडे नेहमी लक्ष असेल, त्यांच्या केसाला जरी धक्का लागला तर गाठ माझ्याशी आहे. तेव्हा सयाजी काका लगेच एक एक पाऊल मागे सरकतात आणि कावेरीकडे बघत असतात. तेव्हा ऋषिकेश कावेरी काकूंना म्हणतो की कावेरी काकू, तुम्ही काळजी करू नका, हा ऋषिकेश तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला कधीही केव्हाही काही वाटले तर एक फोन करा, तुम्ही घाबरू नका. आणि ऋषिकेश जानकीला म्हणतो की चल. तेव्हा जानकी जाताना ऐश्वर्याला म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या वाटेने चालली ना ती वाट तुला विनाशाकडे नेते. तर सावर, नाहीतर वेळ निघून जाईल. मनातील देवाला तू अडगळीत टाकले, त्याला शोध आणि तोच तुला व्यवस्थित मार्ग दाखवेल. तेव्हा ऋषिकेश आणि जानकी तेथून निघून जातात. तर ऐश्वर्या आपले डोळे पुसते आणि सयाजीराव तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला आधार देतात. ऐश्वर्याच्या मनामध्ये खूप राग हा संतापलेला असतो. तर हा भाग येथेच संपतो. पुढील भागामध्ये ऐश्वर्या काही फोटो जाळत असते. तेव्हा सयाजीराव म्हणतात की पोरी, तुला हे फोटो नाही जाळायचे असेल तर रणदिव्यांचे घर, तुला तुझ्या त्या घरातील हक्क घ्यावाच लागेल. त्यानंतर इकडे सारंग बाहेर एकटाच झाडाखाली रडत असतो. ते बघून जानकी ही ऋषिकेशला म्हणते, सारंग भाऊजी खरंच खूप दुखावलेले गेले आहे, त्यांना कसे समजावायचे तेच कळत नाही. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो, कसे समजावायचे हाच एक खूप मोठा प्रश्न आहे. तेव्हा ऐश्वर्या ही गेट उघडते. तर तिला सयाजी पाटलांचे बोलणे आठवते की शस्त्र बदल पण लढाई सोडायची नाही. ज्या गोष्टीसाठी तू त्या घरात गेली होतीस ना, मग ती गोष्ट पूर्ण कर. आणि ऐश्वर्या ते सर्व शब्द आठवून रणदिव्यांच्या घरी येते. तर सारंग दरवाजा उघडतो. तेव्हा ऐश्वर्याला दरवाजात बघून सर्वांना मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.